तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा तडकदार भडकदार स्वच्छ मजबूत टिकाऊ लज्जतदार अशा कडकनाथ ब्लॉग मध्ये. तर सध्या मी आज आलोय असंच फिरायला पुण्यात. तर सध्या मी आलोय शनिवार वाडा बघायला आणि शनिवार वाडा बघून आपण पुढे जायचं आहे दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन पण घ्यायचं आहे. तर चला जाऊन शनिवार वाडा आधी बघूया आणि मग पुढचा विषय आपला कसा कसा होतो तो बघूया. सध्या मी पोहोचलेलो आहे शनिवार वाडापाशी. जरा पाटपाटचा ब्लॉग चालू केला त्यामुळे जरा जीभ माझी वळण झाल्या. जरा चहाचा पोळका पण जास्त जोरात पोळलाय माझ्या जिभाच्या शेंड्याला. विषय हार्ड झालाय आणि मागले आलतो तर ह्या कॉफीमध्ये कॉफी सेंटरमध्ये मी कॉफी पेलतो. चांगली आहे इथं पण कॉफी. पोचलेलो आहे मी तर. आता पण भरमसाठ गर्दी जमलेली असेल, जमलेलीच असत्या काही मी तर गर्दीच असत्या कारण गर्दीचा स्पॉट आहे. आणि जरा वातावरणात किंचित बदल वाटतोय मला इथं. आता जरा गारठा जरा कमी आहे इकडं, आपल्यापेक्षा लयच गारठा कमी आहे पुण्यात. बरं वाटलं जरा पुण्यात येऊन, जरा उष्णकटिबंधीय वातावरणात आल्यानंतर मला बरं वाटलं. चला आज जाऊया आपण. आणि आज जाऊन एवढी काय भरमसाठ अशी गर्दी नाही कारण सगळेजण आज कामाधंद्याला आपल्या जाते ते, त्यामुळं लई लोड नाही इथं. आणि शनिवार वाड्यापाशी पोहोचलोय मी सध्या. तुम्ही बघू शकताय कसं वातावरण, फिलिंग टाकात जास्त असते हो इथं. तर माझे मित्र येणार होते पण ते बोलले आम्ही जॉबला निघालोय सध्या, आम्ही येऊ शकत नाही, सॉरी. आय एम सॉरी बाबू. पुण्यातला येऊ शनिवार वाडा आपल्याला बघितलाच पाहिजे. आलो म्हणलं तेवढं बघून जाऊया आणि तो तुम्हाला पण दावला पाहिजे. तुम्ही काय कधी तर बघितला जाशील असा विषय आहे. आज काय जाणार नाही कारण मागल्या वेळेला गेलो तेव्हा बघितले. आज काही सुद्धा नाही, फक्त विटांचं असं बांधकाम आहे ते पण पडलेलं आहे सगळं, त्याला काय उपयोग नाही. आज जाऊन आणि आज जायचं म्हटलं तर तिकीट काढावं लागते. त्यापेक्षा आपलं बाहेरच्या बाहेर बघायचं आणि दगडूशेठ हलवाई गणपतीकडे जायचं, दर्शन घ्यायचं, परत मग वेट टू लगेच होम कारण आपल्याला लवकरात लवकर घरला गेलं पाहिजे. झाले 12 वाजता माझी ट्रेन आहे. त्याच्या अगोदर म्हटलं जरा टाइम आहे त्यावर फिरून घ्यावं इकडे तिकडं आणि अर्धा गिरदा राहिला तर ब्लॉग संपवून घ्या कारण लवकरात लवकर ट्रेनला जर पोचलो नाही वेळेत तर ट्रेन गायब झाली तर माझा विषय गंभीर होईल. तुमसे ना हो पाएगा. गर्दी आहे बऱ्यापैकी, कायमच असते गर्दी इकडे. आता जरा सिनेमॅटिक व्ह्यू जातो एक स्वस्त मजबूत टिकाव असा आड बघलं लिहून कारण तिथनं डायरेक्ट जर इथनं बघितलं तर दिसतं ओके बात झाला आणि काय पाहिजे. तर झालंय अशा पद्धतीने तडकदार भडकदार पद्धतीने मी असं शनिवार वाडा बघितलेला आहे. टाइम नाही माझ्याकडे जास्त, मला माझी ट्रेन सुटली तर परत मला चालत घरला जायला लागला असा विषय होईल. तर शनिवार वाडा बघितलाय बाहेरच बाद झालं कारण जास्त लेट झालं तर मला पुढचा कार्यक्रम माझा पार पडणार नाही. तर आता मी निघालो नीट गोल करत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन घ्यायला. तर चला जाऊया हसत खेळत तिकडे तिकडे आपल्या गप्पा डोकत जावायचं आपण आणि सुट्टी द्यायची नाही. आणि वातावरण खरंच एक नंबर आहे, कडक आहे. तर चला मी आता जातो आणि दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन घेतो आणि जरा प्रसाद वगैरे घेतो घरच्यांसाठी. तेवढं जरा इकडे तिकडे आपलं बरं होईल, घरची खुश करून टाकायचो. आलो तर नवीन वर्षाची सुरुवात आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच करावं असं म्हणतोय. तर चला जाऊया दगडूशेठ हलवाई गणपतीकडे जाऊया आणि मग पुढचा विषय आपला कसा कसा होतोय तो बघूया. तिथनं जरा पायी पायी चालत जायला लागणार मला. जाताना एखाद दुसरं पुस्तक जर भेटलं तर विनोदाचं पुस्तक पण वाचायला घ्यावं म्हणतो असं माझी इच्छा आहे. तर बघूया इथं पुस्तक पण भेटते पुढच्या बाजूला. आता चालू आहे का नाही मला माहित नाही पण भेटते ते असं मी ऐकलंय. तर बघूया जाऊन कसा कसा विषय होतोय. आड बघून जाऊया, मागणी येऊन गाड्या कशा पण उडवू द्या, विषय जरा गंभीर होतो. हो चला. तर विषय असा झाला ह्या लाईनला सगळी पुस्तकं वगैरे सगळं विकत बसले असते पण आज काय नाही, सगळं कमी लवकर आलो पाठपाठचा मला हे कळून झालंय. सगळं आज सगळं मोकळा बाहेर रस्ता, सगळा मोकळा रस्ता आहे आणि फायटर जेट लागेल वरनं फिरायला. त्यांचं तेजाचं ट्रेनिंग चालू असतं, जुपशीर जाते काय कळत बी नाही, नुसता आवाज येतो. त्या गावात धरून लय चालायला लागतं, एवढं चालायला आपल्याला प्रॅक्टिस नाही आणि त्यात कोल्हापूर घालून चालला लागलो म्हटल्यावर लय विषय बिकट झालाय माझा. परिस्थिती गंभीर आहे आणि पाहिलं दुखायला लागले कारण 3 दिवस झालं कंटिन्यू चालतोय. काही पायांना त्रास म्हणजे लय त्रास व्हायला लागलाय, दमण नाही पायाने तर काय करायचं, त्यांनी तर काय म्हणायचा पुढचा विषय बोलायचा. तर चला आलोय, जवळ आलं आपलं डेस्टिनेशन. आता जाताना मी ऑटो नाही तर उबर बुक करणार मग जाणार. बाबा बाद झालं, चालून चालून लय वाईट परिस्थिती होता, घायला येतोय घायला पाक नको झाले. 4 दिवस झालं आणि काल तर कात्रच्या उद्यानात गेलो, काय तिथं विषय म्हणजे सांगायचं तुम्हाला. आईच्या गावात दर्शना लय वाईट म्हणजे परिस्थिती बिकट झाली तिथं. गर्दी भरमसाठ गर्दी होती आणि काय तिकीट मिळाली 85 झाली. कसं बस लिंक लावून काय जर करून आम्ही तिकीट काढलं. तर चला आशीर्वाद घ्या, नंदीचा आशीर्वाद घ्या म्हणते ती.
एक्सक्यूज मी, आम्ही पळतो जरा पुढं. नंदीचा आशीर्वाद घ्या म्हणतो. नंदी महाराज की जय. चला हॅलो हॅलो बाबा. मंडपापर्यंत आलो. काय म्हणताय नेते बोला. काय आला का, दर्शन घेऊन आला का? चालू एक नंबर. भाऊ भेटला जाता आता दर्शन घेऊन आला. मी जातो दर्शन घेतो. काय पुस्तक वगैरे काय भेटली नाही बरं का. मी म्हंटल पण पुस्तक वगैरे काय भेटली नाही. चला जाऊया आता काय. आणि जाताना रिक्षाने जाणार मी. बाद झालं. 10 रुपये गेलं तर चालते ते, पण चालत नाही हा भाऊयाच आपल्याला. कारण गडबडीत आपलं हे होणार. आईच्या गावात आज पण गर्दी आहे भरपूर. कारण आज पण घरला बिरला जाणार पब्लिक जाम आल्या. पुढे दगडूशेठ हलवाई गणपती वर्षी बागे जाम गर्दी आहे. अहो गर्दीचा तुटवडा नसतो. पुण्यात आली गर्दी आणि ट्रॅफिक जामच असते कायम. चला पलीकडच्या बघलं जातो आता. जाऊ बाबा, लय म्हणजे आता परिश्रम करावा लागतो या पुण्यात. याचं म्हणलं की लय विषय हार्ड करावा लागतो आपल्याला. तर झालंय अशा पद्धतीने आपला विषय सगळा गंभीर झालाय. कार्यकर्त्यांच्या बळी थांबले तर मला लय टाइम होणार आहे. त्यामुळे मी थांबून झालोय कुठं. कारण लवकर आवरून मला ट्रेन माझी सुटली तर परत काय करू मी. परत मला पायी चालत जायला लागलं घरला माझ्या. आणि बऱ्यापैकी कसं आहे उभं कसं तर कसं चुकवत जायला लागतं. म्हणजे गोळ्या चुकवल्या तर फायनली आता परिश्रम आणि खडतर प्रवास करून मी फायनली आपला टप्पा गाठलेला आहे. चालूय अरे रिक्षावाल्या जाणार. तर पोहोचलो इथं आणि जाऊन आता दर्शन घेऊया. चला तर सध्या दर्शनासाठी मी इथं पोहोचलेलो आहे आणि समोरनच दर्शन घेणार आहे. कारण मला गडबडलंय आहे. मी कुठे थांबलो पण नाही आता ना. आड बघून घेतो बघा. जरा आड बघलं जाऊन जवळ दर्शन घेतो. पुढच्या बाजून जरा सिनेमॅटिक पद्धतीने कडक दिसतं असं वाटतं मला. तर पुढे जाऊन जरा जवळ घेतो दर्शन. गर्दी जाम असते पुण्यात. कधी पण या तुम्ही, एनी टाइम एनी वेळ. आलो पलीकडे आलो बाबा. तर जरा इथनं दर्शन घेऊया. ट्रॅफिक करा ना इथं. तर चला दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे इथं. आणि तुम्ही पण सिनेमॅटिक पद्धतीने दर्शन घेतलं जातील. तर आता जरा प्रसाद घेतो आणि प्रसाद घेतल्यानंतर मग पुढचा विषय चालू करतो. प्रसाद घेऊन गेला पाहिजे घरच्यांसाठी. कुठे घेऊया आजच घेऊया चला कुठे तर प्रसाद. युट्यूबची पेमेंट आलं तर त्याच्याच पैशाने आपण जरा घेऊया. चला 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 प्रसाद. तर प्रसाद घेतो. प्रसादचा काउंटर येत आहे. हो प्रसाद द्या ना. प्रसाद पाहिजे होता. 2 द्या ना. कॅश आहे कॅश. किती रुपये? 160 रुपये. ठीक आहे. तर आलो दर्शन घेतलं आणि प्रसाद घेऊन पण घरला जाता गडबड आहे जरा मला. त्यामुळे मुख दर्शनच घेतलं मी. कारण पुढचा कार्यक्रम पुढला तर आपल्याला सोसणार नाही तेवढा धक्का. पण देवाला पण माहित आहे. चालायचं नाही काय गर्दी आज. जाऊ आज. तर चालतंय 5 मिनिटात होईल. 12च्या अगोदर मला पोहोचायचं आहे एका ठिकाणी. तर ही तर दादाराव भेटले आम्हाला जाता. ह्यांनी सांगितलं जा आणि पाठशीर दर्शन घे. गर्दी कमी आहे आज. काल लय गर्दी होती. काल मला माहिती होतं. मी येणार होतो काल रात्री. पण म्हणलं नवीन वर्षाची फुल गर्दी असणार. त्यामुळे आज जावं म्हणलं सकाळी लवकर उठून लवकर पाठवतो. आवरून सगळं लय लगबगीने आलोय मी. आता घाम यायला लागलाय मला. तर आलोय मी पळत आलोय. दर्शन आता घेतो आणि मग पुढचा कार्यक्रम आपला कसा होतोय पार पडतोय तो बघूया. थांबतो जरा आता. बाद झालं तर घास दुखायला लागला माझा. तर गणपती बाप्पांचं दर्शन माझं झालेलं आहे. मी मुख दर्शन घ्यायचं म्हणून तिथनं मागे निघालो. तर दादा ते म्हणले जा आज गर्दी नाही जाऊन दर्शन घेऊन ये जा. तर दर्शन वगैरे माझं सगळं झालेलं आहे आणि प्रसाद पण मी घेतलेला आहे. आता मी निघालोय आता नीट गोल स्टेशन कडे. कारण माझी ट्रेन आहे. ट्रेन पकडायची आणि आपण नीट गोल जायचं आपल्या घरी. 2 दिवस झाले पुण्यात हुंडरतोय. बाद झालं आता. पुणे आपल्याला काही एवढं काय भावलं नाही. कारण गर्दी आणि ट्रॅफिक जास्त असते पुण्यात. चला आता जातो. बाहेर पडतो इथनं पहिल्यांदा. हो चला. तर त्या दादाने दिलेल्या माहितीनुसार मी दर्शन घेतलं. झालं 1 नंबर दर्शन झालं आपलं. चला आता टाटा बाय बाय. भेटा पण नेक्स्ट व्लॉग मध्ये. दर्शन वगैरे झालंय माझं आणि जातो स्टेशन कडे जातो. मी पलायन केलेलं आहे माझं तिकडे मी. बाद झाला आता.
तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय, सी यू. चला.